लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करत असताना अनेकांना ओ-टी-पी संदर्भात अडचणी येत आहेत. काहींचा अनेबल टू सेंड ओ-टी-पी म्हणत आहे, काहींचा ओ-टी-पी पुढे जात नाही आहे, काहींना वेबसाईट देखील ओपन होत नाही. आणि मग अशा वेळेस आम्ही काय करायचं? आमचे पैसे येणार का नाही? आमची ई-के-वाय-सी होणार का नाही? असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणी करत आहेत. तर त्या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरायचं नाही. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी प्रक्रिया 18 तारखेपासून सुरू करण्यात आली आणि त्यानंतर काल दिनांक 19 रोजी काही प्रमाणामध्ये वेबसाईट चांगल्या पद्धतीने सुरू झाली आणि सुरू झाल्यानंतर अनेकांनी वेबसाईटवर आपली ई-के-वाय-सी करण्यासाठी प्रयत्न केला. सुरुवातीच्या काळात काहींचे ई-के-वाय-सी प्रक्रिया देखील पूर्ण झाल्या, परंतु त्यानंतर वेबसाईटवर अचानकपणे मोठा लोड आला आणि सर्व्हर डाऊन व्हायला सुरुवात झाली. आता अनेकांच्या मोबाईलमध्ये वेबसाईट ओपन होत नाही आहे. ज्यांच्या मोबाईलमध्ये वेबसाईट ओपन होते त्यांना ओ-टी-पी येत नाहीत, अनेबल टू सेंड ओ-टी-पी म्हणताय. काहींना तर डायरेक्ट दाखवतंय की लाडकी बहीण योजनेच्या पात्रता यादीमध्ये तुम्ही नाही. असं का होतंय? ज्यांना ऑगस्ट महिन्यापर्यंत पैसे आलेत त्या तर पात्र आहेत, मग त्यांना असा काय एरर येतोय? तर लक्षात घ्या, हा पूर्णपणे सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे. वेबसाईटवर एकाच वेळी लाखो लाडक्या बहिणी या ठिकाणी ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे वेबसाईट संपूर्णपणे डाऊन होत आहे. लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, ई-के-वाय-सी करण्यासाठी तुमच्याकडे 2 महिन्यांची मुदत सरकारच्या द्वारे देण्यात आलेली आहे. मग तुम्हाला लगेच घाई करण्याची आवश्यकता अजिबात नाही. तुम्ही 18 नोव्हेंबरपर्यंत तुमची लाडकी बहीण योजनेसाठीची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहात. परंतु तुम्ही घाई करत बसला, तुम्ही जर कंटिन्यू ई-के-वाय-सी करायला लागला तर कोणाचीच ई-के-वाय-सी सक्सेसफुल होणार नाही आणि मग तुम्हाला यामध्ये मोठ्या प्रमाणावर अडचणी देखील येणार आहेत. आता लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचं, तुम्ही म्हणाल की ई-के-वाय-सी करायची कधी? तर लक्षात घ्या, ई-के-वाय-सी जर तुम्हाला करायची आहे तर रात्री 12-12:30च्या नंतर काही प्रमाणामध्ये वेबसाईट चांगल्या पद्धतीने सुरू होते, कारण त्यावेळी वेबसाईटवर किंवा वेबसाईटच्या सर्व्हरवर कोणत्याही प्रकारचा लोड नसतो, कारण ई-के-वाय-सी करणाऱ्यांची संख्या अतिशय कमी असते. म्हणूनच तुम्हाला जर ई-के-वाय-सी करायची आहे तर तुम्ही रात्री 12 नंतर जागून त्या ठिकाणी ई-के-वाय-सी करू शकता. मी तर म्हणेल एवढी तुम्हाला जागायची गरज नाही. तुम्ही निवांत वाट पहा आणि जेव्हा वेबसाईट व्यवस्थित सुरू होईल तेव्हा तुमची ई-के-वाय-सी सुरू करा. जेव्हा डेटाबेस चांगला होईल तेव्हा तुमची ई-के-वाय-सी करा, कारण लगेच तुमचे पैसे थांबणार आहेत का? तर पैसे थांबणार नाहीत. 2 महिने कोणत्याही लाडक्या बहिणींचे पैसे थांबवले जाणार नाहीत. परंतु तुम्ही जर घाई केली, तुम्ही जर ई-के-वाय-सी सतत करत बसला तर ई-के-वाय-सी कोणाची होणार नाही आणि मोक्यात तुम्हाला देखील यामुळे अडचणी येतील. तत्पूर्वी ई-के-वाय-सी करण्याआधी तुम्ही तुमच्या आधार कार्डला, तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का, या सर्व बाबींची खात्री करा. 2 महिने मुदत आहे, त्यामुळेच तेव्हा तुम्हाला तुमच्या जर नवऱ्याच्या किंवा तुमच्या पतीच्या किंवा तुमच्या वडिलांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल, तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल, तर ती प्रक्रिया तुम्ही तोपर्यंत करून घ्यायची आहे, जेणेकरून ई-के-वाय-सी करण्यावेळी तुम्हाला अडचण येणार नाही. लक्षात घ्या, दोघांच्याही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक असणार आहे, तरच तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया योग्य पद्धतीने पूर्ण होत आहे. अन्यथा तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण होणार नाही. यासाठी सर्वात महत्त्वाचं तुमचे आधार कार्ड आहे. 2 महिन्यांची मुदत आहे. 2 महिन्यांमध्ये तुम्ही तुमची प्रक्रिया पूर्ण करू शकता, त्यामुळे काही गडबड करू नका. ज्यांच्या कुटुंबामध्ये दोघी-तिघी लाभ घेत आहेत त्यांनी लक्षात घ्या, ई-के-वाय-सी करण्यापूर्वी तुमचे कुटुंबाचे रेशनिंग कार्ड विभक्त करून घ्या आणि मगच तुमची ई-के-वाय-सी करा. अन्यथा तुम्ही जर ई-के-वाय-सी केली तर तुमच्या कुटुंबातील सर्वांचे पैसे सुरू आहेत ते देखील बंद होणार आहेत. त्यामुळेच ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला. याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला, फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.